जे चाललंय हे एकदम चुकीच्या पद्धतीने चाललंय। सरकार त्या ठिकाणी शेतकरी जर वाहून गेला तर 4 लाख रुपये मदत करते आणि एका बाजूला मात्र विमानात अपघात झालेला 1 कोटी रुपये देते। मग हा दुजाभाव का? आमच्या मोटरा, डीपी, तारा, फिजा सगळं गेले। आज पंचनामे करून काय करणार आहात आपण? तर आमचं म्हणणं आहे आज तुम्ही 50,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर प्राथमिक मदत त्या ठिकाणी करावी आणि मग पंचनामा त्यात पीक होतं नव्हतं काय झालं होतं हे करत राहा। पहिल्यांदा 50,000 रुपये देऊन त्याला मदत करा। त्याला नागरिकांना आव्हान करतो की परवा जो पूर आला होता त्यावेळेस 1,48,000 क्युसेक्स पाणी होतं आणि त्यामुळं आपली घरं पाण्यात गेली, शेत्या पाण्यात गेल्या, आपण सगळेजण पुराच्या पाण्यात वेढ्यात अडकला होता। तर परत एकदा आज 1,05,000 क्युसेक्सवर पाणी आहे आणि दुपारपर्यंत 1.5 लाख होणार आहे। पाऊस मोठ्या प्रमाणात वर चालू आहे, रेड अलर्ट दिला आहे, त्यामुळं आपण कुणीही पुन्हा आपल्या घरी परतू नये, सुरक्षित ठिकाणी जावं, आपलं कुटुंब, आपली पशुधन, जनावरं यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावं आणि कुणीही त्यामध्ये आता रिस्क न घेता, कारण मागच्या वेळी कितीतरी जणांची जीव बेतलेत। आपण एक बघितलं असेल तर केवडचे आमचे शेतकरी होते, 16 तास त्यांना झाडावर बसावं लागलं आणि मग अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून कुणीही आपल्याला परत नदीच्या पात्राच्या जवळ आपल्या घरी न जाता जी सरकारने, प्रशासनाने, आम्ही गावकऱ्यांनी आणि सगळ्यांनी जी सोय केली आहे त्याच ठिकाणी सुरक्षित राहावं। एनडीआरएफ मिलिटरीचे काय पथकं परत थांबणार आहेत? आत्ता आपल्याकडे आहेतच, परंतु आपली ही 3 दिवसाचा हाय अलर्ट होईपर्यंत काही लोक आपल्याकडे थांबलेत आणि जिथे जिथे आवश्यकता असेल त्या ठिकाणी आपण त्याचा वापर करू। परंतु आपल्या माध्यमातून विनंती आहे की कुणीही त्याची मदत लागेल अशा परिस्थितीत जाऊ नये। आता तुम्ही मदतीची मागणी करताय, 50,000 काय कशा पद्धतीने? एक महत्त्वाचा विषय असा आहे की आज आमचा शेतकरी हवालदिन झाला आहे, 3ऱ्यांदा आज पूर आला आहे। म्हणजे गेल्या 10 दिवसात जर 3ऱ्यांदा पूर येत असेल आणि जर आमचा संसार वाहून नेला असेल, तेल तिखट मिरची सहित सगळं गेलं आहे। आज आमच्या शेतकऱ्याच्या बागा झोपल्यात, आमचे पिकं झोपलेत, सगळे ऊस गेलेत, आमच्या मोटरा, डीपी, तारा, फिजा सगळं गेले। आज पंचनामे करून काय करणार आहात आपण? तर आमचं म्हणणं आहे आज तुम्ही 50,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर प्राथमिक मदत त्या ठिकाणी करावी आणि मग पंचनामा त्यात पीक होतं नव्हतं काय झालं होतं हे करत राहा। पहिल्यांदा 50,000 रुपये देऊन त्याला मदत करा। लोक 1 दिवस 2 दिवस शेल्टर कॅम्पमध्ये राहू शकतात, आज 5 दिवस 6 दिवस होत आले, त्यांची जी काही संयम संपत चाललेला आहे, किती दिवस राहायचं काय? आज निसर्ग आहे, निसर्गानं जोपर्यंत आपल्यावर कोपला आहे, जोपर्यंत पूर आहे, आपल्यावरती अतिवृष्टीचं सावट आहे, तोपर्यंत आपल्याला सुरक्षित ठिकाणीच राहावं लागेल। परंतु आता आपण बघितलं तर लोकांना देखील ह्या मागच्या फटक्यामुळं लोकांच्या देखील लक्षात आलं की किती मोठी संकट आपल्या घरावर कुटुंबावर। एक मुलगा आहे आपल्याला खैरावचा, 1.5 महिन्याचं बाळ होतं आणि एक त्यांचं बाळ होतं, दोघाला त्याला पवत त्या ठिकाणी पलीकडे न्यावं लागलं आणि आज ते बार्शीच्या दवाखान्यात आहे, आज सुरक्षित आहे। परंतु जर त्या 1.5 महिन्याच्या बाळावर जीवावर काय बेतलं असतं तर त्यामुळं आपण त्या ठिकाणी कुणीही रिस्क न घेता सुरक्षित ठिकाणीच राहिलं पाहिजे। भले त्रास होतोय, आम्हाला देखील कळतंय, आम्ही देखील गेले 10 दिवस तुमच्यासोबत 8 दिवस आहोत, परंतु त्रासापेक्षा पुढची रिस्क मोठी आहे, त्यामुळं आपण आत्ता संयम ठेवावा आणि लोकांच्या सोबत राहावं। वाकावमध्ये काही लोक अडकले, त्यांना जातात, आता परत पाणी वाढते तिथे, त्या लोकांना आपण बघितलं असेल वाकावला तर पहिल्या दिवशीपासून त्या ठिकाणी आव्हान केलं, पोलिसांनी सांगितलं, आम्ही सांगितलं, प्रशासन, परंतु काही लोकांना एवढा पूर येईल असं अपेक्षाच नव्हती, त्यामुळे ती बाहेर निघाली नाहीत आणि जेव्हा सगळ्या बाजूने येडा पडला त्यावेळेस मदत पोचायला वेळ लागला आणि मग त्यांचा आक्रोश वाढला। मदत ही त्या ठिकाणी आपल्याला पण माहिती आहे, आज उंदरगाव रस्त्याच्या कडेला गाव आहे, लगेच मदत इथं येऊ शकते, परंतु राहुलनगर असेल, वाकाव असेल, पलीकड नदीच्या पलीकडे असणारं केवड असेल, अशा गावांना मदत पोचायला आज सगळे पूल पुन्हा पाण्यात गेलेत, रस्ते नाहीत, त्यामुळे थोडा उशीर होतोय। परंतु यावेळेस आपण सगळ्यांनी सुरक्षित ठिकाणी राहावं जेणेकरून आपल्याला कुठेही जीविताला धोका होईल असं कोणी करू नये। बघितलं असेल तर प्राथमिक अंदाजानुसार 74,000 हेक्टरवरती माढा तालुक्यामध्ये आज बाधित क्षेत्र आहे। आज आपण बघितलं असेल तर 3700 लोकांना, कुटुंबाला आपल्याला बाहेर काढावं लागलं, 13,000 लोक त्या ठिकाणी आपल्याला बाहेर काढावं लागली आणि आत्तापर्यंत 750 घरं पडल्याचा पहिला अंदाज त्या ठिकाणी आला आहे आणि जवळजवळ 9,200 जनावरं
त्या ठिकाणी आपल्याला बाहेर आणावं लागलीत. आत्ता त्यांना रोज 35 ते 40 टन हा त्यांना सुका चारा उपलब्ध करून देण्याचं त्या ठिकाणी नियोजन झालं आहे. तो आता चारा आपल्याला काही अंशी इथं उपलब्ध झाला आहे, त्यातला आत्ता 20 टन मिळाला आहे. आता छत्रपती संभाजीनगरवरनं काही चारा आता तिथून निघाला आहे. आज बार्शी असेल, आजूबाजूला असेल, जिथं आपल्याला चारा उपलब्ध होईल तर आपल्या माध्यमातून कुठं असेल तर त्या ठिकाणी आमच्याशी संपर्क करा. आम्ही तो चारा मग प्रशासन काही मदत करेल, उर्वरित मदत आम्ही वैयक्तिक करू आणि लोकांना, शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याच्या जनावरांना आज त्या ठिकाणी आपल्याला मदत करायची आहे. ह्या भावनेतनं आम्ही सगळेजण पुढे येतो. आपण बघितलं असेल तर मी आव्हान आपल्या माध्यमातून केलं होतं की त्या ठिकाणी लोकांनी आता मदतीला यावं. सरकार काय मदत करेल हा नंतरचा भाग आहे, परंतु आपण दानशूर लोकांनी आपल्या अडकलेल्या माणसाला मदत करण्यासाठी पुढे यावं. त्यावरती बऱ्याच लोकांनी म्हणजे लोकमंगल फाउंडेशन, सुभाष बापू देशमुखांनी सुरुवात मदतीची केली. शेळवे ग्रामपंचायत असेल, सांगली जिल्ह्यातल्या अंकलकोपनं मदत केली असेल. आज सोलापूर गारमेंट असोसिएशनने काल 2500 ड्रेस आणून दिले, लहान मुलांचे कपडे. आज कित्येक जणांनी किराणा माल दिला. टेंभुर्णीच्या काही मित्रपरिवारांनी 5 टेम्पो माल आणून दिला. एक जणांनी 1 लाख पाण्याच्या बॉटल आणून दिल्या. अशी मदत आता त्या ठिकाणी पोचते आहे आणि ती मदत प्रत्येकापर्यंत सामान्याला पोचवण्याचं काम करतोय. प्रत्येक गावातला जो आपला सहकारी आहे, त्या गावचे सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, प्रमुख असतील, हे देखील इतकं प्रामाणिकपणे काम करतायत की आधी ही मदत गरिबाला पोचली पाहिजे ह्याची काळजी त्या ठिकाणी गावातली लोक घेत आहेत आणि आधी गरजवंताला मदत दिली जाते. त्यामुळं लोकांमध्ये काही अंशी दिलासा देण्याचं हा दात्यांनी दिलेल्या मदतीतनं हा आम्ही प्रयोग करतोय. ह्यात आज आपल्या माध्यमातून मी आव्हान करतो की आज शिर्डी संस्थान असेल, आज त्या ठिकाणी साईबाबा शिर्डी बरोबर सिद्धिविनायक गणपती असेल, लालबागचा राजा असेल, त्या ठिकाणी दगडूशेठ हलवाई गणपती असेल, आज ज्या ट्रस्ट आहेत ह्या ट्रस्टना देखील मी आव्हान करतो, आपण देखील त्या ठिकाणी ही माणुसकी जपून ह्या फ्लड क्षेत्रात पूरबाधित आणि अतिवृष्टीच्या लोकांना मदतीसाठी आपल्या दानपेटीतलं दान हे लोकांसाठी द्यावं. त्याचबरोबर ज्या आज यतीन शहासाहेब सोलापूरचे, मी त्यांच्याशी देखील बोललो. आज कित्येक पुणे मुंबईचे आमदार खासदारांना बोललो की आपण काही अंशी मदत द्यावी. आज हसन मुश्रीफ साहेबांना बोललो, त्यांनी काही मदत पाठवतात. बंटी पाटील साहेबांना बोललो, ते मदत पाठवतात. मुन्नासाहेब महाडिक साहेब त्यांना बोललो, ते पाठवतात. मकरंद आबा आपले पुनर्वसन मंत्री आहेत, त्यांनी आज 1 टेम्पो मदत पाठवली आहे. प्रत्येक जणाला आव्हान आम्ही त्या ठिकाणी, मी प्रत्येकाला पत्र पाठवलं, मी प्रत्येकाला फोनवरती वैयक्तिक बोललो आहे आणि ती मदत लोकांपर्यंत पोचवून ही सामान्य लोकाला काही अंशी आम्ही दिलासा, कारण त्याचा संसार सगळा मोडला आहे, संसार वाहून गेला आहे. तर आपल्या माध्यमातून आव्हान करतो, आज देखील आपण दानशूर लोकांनी पुढे यावं आणि ह्या पिचलेल्या, दमलेल्या आणि ह्या पुरापासून भयभीत असलेल्या लोकाला आधाराचा हात द्यावा. कर्तव्य म्हणून, जबाबदारी म्हणून आपण पुढे यावं. टेंभुर्णीचा एक आमचा देशमुख कुटुंब आहे, त्यांनी मला आजच सकाळी फोन करून सांगितलं की साहेब आम्ही 11 लाख रुपयेपर्यंतच्या वस्तू किंवा 11 लाख रुपयाचा मटेरियल आम्ही त्या ठिकाणी आम्हाला आपल्याला मदत म्हणून ह्या मदत कार्यात देतोय. आज असे दाते भरपूर येत आहेत. या माध्यमातून आपण सगळ्यांनी यावं आणि या लोकांना त्या ठिकाणी आधार द्यावा, ही मी सगळ्यांना आपल्या माध्यमातून नम्र विनंती करतो आणि आव्हान करतो. जे चाललंय ते एकदम चुकीच्या पद्धतीने चाललंय. सरकार त्या ठिकाणी शेतकरी जर वाहून गेला तर 4 लाख रुपये मदत करतात आणि एका बाजूला मात्र विमानात अपघात झालेला 1 कोटी रुपये देतात. मग हा दुजाभाव का? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना केली त्या घटनेला सुद्धा हा मान्य नाही. तरी माझ्या शेतकऱ्याला ज्याची अडचण झाली, आपण बघितलं पहलगाम मधल्या लोकांना 50 लाख रुपये दिले आणि विमानात अपघात झालेला 1 कोटी आणि आमच्या शेतकऱ्याची मात्र फक्त 4 लाख किंमत केली. आज आमच्या शेतकऱ्याला देखील त्याच पद्धतीनं मदत मिळणं अपेक्षित आहे. योगायोगानं किंवा आमच्या सुदैवानं माढा तालुक्यात एकही जीवितहानी झाली नाही, परंतु हा दुजाभाव हे सामान्य लोकांना मान्य नाही आणि सरकारने असा दुजाभाव त्या ठिकाणी न करता सढळ हाताने ज्याच्या घरात दुःखाचा डोंगर पसरलाय त्याला मदत करणं अपेक्षित आहे.